नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतोय. हा व्हिडिओ एका व्हायरल पोस्टबद्दल आहे आणि ती आज देखील सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून प्रसारित केली जाते. मला काही मित्रांनी पाठवली आणि याच्यावर एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे असं सांगितलं, म्हणून मी हे बोलतोय. खरं ही व्हायरल पोस्ट जुलै-ऑगस्टपासनं जसं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल जे आहे अमेरिकेचं, त्यांनी जेव्हापासून त्यांची एक अनाऊन्समेंट केली की RT-PCR ला त्यांनी इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन जे दिलं होतं कोविड-19च्या डायग्नोसिससाठी ते काढतायत असं त्यांनी अनाऊन्समेंट केलं आणि तेव्हापासूनच याबद्दल उलटसुलट सोशल मीडियामध्ये प्रसारित व्हायला लागलं की ही टेस्ट का काढली जाते, इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन का याचं काढलं जातं आहे, कारण ही इनॅक्युरेट आहे किंवा ही कोविड-19च्या ऐवजी फ्लू व्हायरस असला तरी पॉझिटिव्ह निघते, ही फसवेगिरी आहे, ही स्कॅन्डलचा भाग आहे, अशा अनेक प्रकारच्या. आणि मग त्याला जोडून कशा प्रकारे कोविड नसलेले फ्लूचे पेशंट कोविड म्हणून डायग्नोसिस झाले आणि आता व्हॅक्सिन खपवलं जात आहे आणि हे मोठं षडयंत्र आहे, हे सगळं या पोस्टमध्ये दिलं जातं आहे. मग RT-PCR ओरिजिनली कशासाठी आली होती आणि ती व्हायरसला का नाही वापरायची वगैरे वगैरे असं स्युडो सायन्स सांगितलं जातं आहे, खोटा प्रचार केला जातो आहे. तर याच्याबद्दल सत्य काय आहे? तर CDCने असं काही डिक्लेअर केलं आहे का की त्यांनी RT-PCRला जे इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं आहे ते काढायचं असं डिक्लेअर केलेलं आहे का? तर यस, CDCने डिक्लेअर केलेलं आहे. त्यांनी ओरिजिनल त्यांची जी RT-PCR आहे, जी PCR टेस्ट आहे, जी कोविड-19साठी स्पेसिफिक आहे, ही सगळ्यात आधी जिला अप्रुव्हल मिळालं होतं इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन, तर हे का काढलं आहे? की हे इनॅक्युरेट आहे म्हणून काढलं आहे का? तर नाही, इनॅक्युरेट आहे म्हणून नाही. तर ही फ्लूमध्ये पॉझिटिव्ह येते म्हणून काढतायत का? तर नाही, हे अनसायंटिफिक आहे असे क्लेम करणं हे म्हणजे कोणीतरी इलॉजिकली अफवा पसरवतं किंवा त्यांचे दुसरे मोटिव्ज असतात, त्यांना खरं सायन्स माहीत नसतं, मेडिकल सायन्स, आणि मग ते लिहितात उठसूट आणि इकडच्या तिकडच्या षडयंत्र थिअरी कनेक्ट करतात आणि सगळं जोडून मसाला सोशल मीडियावर फॉरवर्ड करतात. तर हे चुकून फ्लू डायग्नोसिस करतं म्हणून देखील नाही किंवा हे इनॅक्युरेट आहे म्हणून देखील नाही. तर याचं एक स्पेसिफिक कारण आहे. RT-PCR जी इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन त्यांनी केलं होतं, ती टेस्ट खूप ॲक्युरेट आहे, आज देखील ॲक्युरेट आहे, परंतु तिच्यापेक्षा अजून चांगल्या टेस्ट आता मार्केटमध्ये फार्मास्युटिकल्सने डेव्हलप केलेल्या आहेत, वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट्सने डेव्हलप केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की आता या देशांमध्ये, पश्चिमी देशांमध्ये फ्लू देखील मोठ्या प्रमाणावर असतो. ओरिजिनल जिला अप्रुव्हल दिलेलं आहे ती फक्त कोविड-19ची स्पेसिफिक डायग्नोसिस करणारी टेस्ट आहे. फ्लू एखाद्याला असेल आणि तुम्ही ती टेस्ट वापरली तर ती निगेटिव्ह येईल, कोविड-19 नसेल तर. फ्लूमध्ये ती पॉझिटिव्ह येणार नाही. परंतु कोविड-19 निगेटिव्ह आला, मग हा फ्लू आहे का? मग याच्यासाठी पुन्हा एक सॅम्पल करावं लागतं पेशंटचं किंवा जे सॅम्पल आहे त्याच्यावर अजून एक टेस्ट करावी लागते लॅबमध्ये. तर हे अवॉइड करण्यासाठी एकच टेस्ट फ्लू आहे की कोविड-19 आहे की काहीच नाही आहे हे सांगणारी अशी जर असली तर या फक्त कोविड-19ची जी स्पेसिफिक टेस्ट आहे तिच्यापेक्षा ती जास्त चांगली, असं CDCने जाहीर केलेलं आहे, असं त्यांचं मत आहे. आणि विशेष म्हणजे तशा टेस्ट आता उपलब्ध झालेल्या आहेत की ज्या कोविड-19 ऑर फ्लू ऑर नथिंग असं स्पेसिफिक डायग्नोसिस एकाच सॅम्पलमध्ये करतात आणि त्या उपलब्ध झालेल्या आहेत. CDCने तशा टेस्ट सगळ्यांनी वापराव्यात इथून पुढे, याला एनकरेज करण्यासाठी एक्झिस्टिंग जे फक्त सिंगल स्पेसिफिक कोविड-19ची जे टेस्ट आहे तिचं अप्रुव्हल, इमर्जन्सी अप्रुव्हल हे बंद करणार आम्ही 31 तारखेला असं जाहीर केलेलं आहे. तर मित्रांनो, आता RT-PCR काय असतं थोडक्यात सांगतो. इट इज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन. याच्यामध्ये काय केलं जातं की RNA मोजला जातो, मग तो कुठल्याही पॅथोजनचा असो, इन्क्लुडिंग व्हायरस. त्यामुळे व्हायरससाठी RT-PCR वापरत नाहीत हे पूर्णपणे बेसलेस आहे. व्हायरसमधला जो RNA आहे तो शोधण्यासाठी RT-PCR इज व्हेरी ॲक्युरेट मेथड. यात ही खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस असते. RNA हा DNA मध्ये कन्वर्ट केला जातो त्या टेस्ट करताना, त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज म्हणतात. आणि मग तो DNA त्याचा ॲम्प्लिफिकेशन करून त्याची क्वांटिटी मोजली जाते. म्हणजे अगदी मायन्यूट व्हायरसचा RNA जरी सापडला तरी त्याचा DNA मध्ये कन्वर्ट करून ते मोठ्या प्रमाणावर त्याला वाढवून
लॅबच्या त्या टेस्टच्या प्रोसेसमध्ये तो सांगितला जातो. इट इज अ व्हेरी व्हेरी ॲक्युरेट टेस्ट. आणि ही टेस्ट स्पेसिफिक असते, म्हणजे तो पर्टिक्युलर RNA शोधण्यासाठी ती असते. तो RNA सापडला तर ती पॉझिटिव्ह येणार, तो RNA नाही सापडला तर ती निगेटिव्ह येणार. देअर कॅन बी फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह. हे इंटरप्रिटेशनमधल्या ज्या चुका आहेत त्याच्यामुळे किंवा ते टेस्टचे काही लिमिटेशन्स असतात त्यामुळे रेअरली फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह येतात. फॉल्स पॉझिटिव्ह हे जास्त रेअर असतं. आता फ्लू किंवा इतर आजारांमध्ये कोविड-19ची फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येऊ शकते का? तर नाही. कोविड-19चा जो टेस्ट आहे, जी टेस्ट आहे RT-PCR, ती फक्त कोविड-19चाच RNA डिटेक्ट करणार. लक्षात घ्या मित्रांनो, प्रेग्नन्सी टेस्टमध्ये बीटा HCG टेस्ट केलं जातं. बीटा HCG असेल तर टेस्ट पॉझिटिव्ह येणार, नसेल तर ती निगेटिव्ह येणार. बीटा HCGच्या ऐवजी जर दुसरा कुठला हॉर्मोन असेल तर टेस्ट पॉझिटिव्ह येणार नाही, कारण ती टेस्ट ही स्पेसिफिक फक्त प्रेग्नन्सीचा हार्मोन डिटेक्ट करण्यासाठी असते. त्यामुळे RT-PCR फॉर कोविड-19 ही फक्त कोविड-19चाच RNA डिटेक्ट करणार. दुसरा कुठला RNA तिथे असेल तर ती पॉझिटिव्ह येणार नाही. इट इज व्हेरी व्हेरी स्पेसिफिक जेनेटिक मटेरियल टेस्टिंग आणि हायली सोफिस्टिकेटेड अशी ही टेस्ट आहे. त्यामुळे इतर आजारांमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह दाखवलं गेलं आणि मग त्याने पेशंटला निदान केलं गेलं, हे सगळं खोटं आहे, याला काही आधार नाही आहे. आता याची मग आपल्याला काही काळजी करायची गरज आहे का? की USचं CDC म्हणतं आहे की PCR आता आम्ही 31 डिसेंबरपासून तिचं इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन बंद करणार आहोत. आपल्या देशाचं काय, त्याला काही इम्प्लिकेशन आहे का? तर फार इम्प्लिकेशन नाही. हे क्लिनिकली एखाद्या जर फिजिशियनला वाटलं की या पेशंटला फ्लू आहे की कोविड आहे मला कळत नाही आहे आणि फार गरजेचं आहे मला ते शोधणं की हा फ्लू आहे की कोविड आहे, कारण फ्लूची ट्रीटमेंट वेगळी आहे, कोविडची ट्रीटमेंट वेगळी आहे. आणि आता कोविडच्या भरपूर ट्रीटमेंट्स आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि फ्लूच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेतच. जर सिव्हिअर फ्लू असेल, कोणाला फ्लू निमोनिया झाला तर वी हॅव एस्टॅब्लिश थेरपीज. त्यामुळे जर एखाद्या क्लिनिशियनला हे सुरुवातीलाच रूल आउट करायचं असेल की हे नेमकं काय आहे, तर ते ठरवू शकतात कुठली टेस्ट वापरायची, स्पेसिफिक कोविड-19 वापरायची RT-PCR की एखादी मल्टिपल टेस्ट करणारी टेस्ट वापरायची. हे अवेलेबल आहे का त्याच्यावरही डिपेंडंट असेल. आणि गव्हर्नमेंटला हा निर्णय घ्यायचा आहे का, तर आपल्याकडे फ्लू हा खूप मोठा प्रॉब्लेम जर असेल आणि लोकांच्या निदानामध्ये तसं कन्फ्युजन होत असेल तर सरकारी आपली आरोग्य यंत्रणा जी आहे, जे रिसर्चमध्ये बघणारे लोक आहेत, टास्क फोर्स, हे रिकमेंड करतील गव्हर्नमेंटला. त्याच्यासाठी लोकांना काळजी करण्याची गरज नाही. या सोशल मीडियाच्या ज्या अफवा आहेत याच्यावर कुठलाही विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे मी असं म्हणेन की RT-PCR आत्तासुद्धा तेवढीच व्हॅलिड आहे आणि RT-PCR आता क्विक होतात. एका दिवसात त्याचे रिझल्ट्स आता मिळतात. काही लॅब अशा आहेत की त्या रॅपिड RT-PCR 20 मिनिटात रिझल्ट देतात. आमच्याकडे आता इथे इमर्जन्सी डिपार्टमेंटला आम्हाला 20 मिनिटात RT-PCRचा रिझल्ट मिळतो. त्यामुळे एखाद्याला सस्पेक्टेड कोविड असेल तर त्याला त्याच्यासाठी CT स्कॅन करायची गरज नाही. CT स्कॅन इज रेअरली नीडेड. RT-PCR किंवा रॅपिड टेस्ट आणि रॅपिड टेस्ट नंतर जर कन्फर्मेशनसाठी RT-PCR या अजूनही कोविडसाठी ॲक्युरेट टेस्ट आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. मी अनेक आठवड्यांनंतर कोविडबद्दल बोललो. अजून काही महत्त्वाचं असेल कोविडबद्दल तर मी तुम्हाला सांगेनच. टेक केअर. बाय बाय.